विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्र विषयातील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. गेल्या शतकातील म्हणजे 20व्या शतकामधील 2 वैश्विक युद्धांनंतर जगात घडलेल्या राजकीय घडामोडी किंवा राजकीय प्रसंग आणि त्याचा संपूर्ण जगावर झालेला परिणाम, प्रामुख्याने शीत युद्ध, या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणात केलेला आहे. याच घटनांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक देशाला ठरवाव्या लागतात आणि त्याला त्या देशाचं परराष्ट्र धोरण म्हणतात. तसं आपल्याला आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची काय वाटचाल आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात 1947 पासून आणि संविधान स्वीकृत झाल्यापासून म्हणजे 1950 पासून भारताने आपलं परराष्ट्र धोरण कोणत्या दिशेने पुढे नेलेलं आहे याचा विस्ताराने अभ्यास आपल्याला करायचा आहे. या प्रामुख्याने आपण 3 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणात आपण 3 महत्त्वाच्या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप यांचा आपण विस्ताराने अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. मित्रांनो, आता आपण परराष्ट्र धोरण अर्थ आणि महत्त्व समजून घेऊया. जगातला कोणताही देश हा सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसतो. कोणतेही राष्ट्र हे सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. एक ताजं उदाहरण घेऊया. कोविड-19चा फैलाव जगभर झाला. एक एक करीत जगातल्या सगळ्या देशांवरती कोरोनाने विळखा घातला आणि या परिस्थितीमध्ये जगातली महासत्ता अमेरिका हा देश देखील त्यातून वाचला नाही. मार्च, एप्रिल, मे, जून इटली पाठोपाठ अमेरिकेत सर्वाधिक रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या आकडा जेव्हा वाढू लागला, ऍक्सिलरेट होऊ लागला अमेरिकेमध्ये, तेव्हा अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाला देखील इतर देशांची गरज पडली आणि मग भारताकडे अमेरिकेने याचना केली. कशासाठी? हायड्रोक्लोरोक्विन व्हॅक्सिनसाठी. आणि भारताने हायड्रोक्लोरोक्विन व्हॅक्सिन अमेरिकेला पुरवलं. आणि तुम्हाला कल्पना असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांचं, नरेंद्र मोदी यांचं ट्विटद्वारे आभार मानले होते, धन्यवाद दिले होते. तात्पर्य, देश आर्थिकदृष्ट्या प्रगत असेल, औद्योगिकदृष्ट्या प्रगत असेल, तो महासत्ता असेल, तरी त्याला काही गोष्टींसाठी अन्य देशांवर अवलंबून राहावं लागतं. हे सर्व देशांना लागू आहे. परस्परावलंबन. प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या बाबीत इतर देशांवर अवलंबून असतो. सगळ्याच बाबीत स्वयंपूर्ण असा देश जगाच्या पाठीवर नाही. कुठल्या तरी गोष्टींची मदत इतर देशांकडून घ्यावी लागते आणि मग त्या आयात निर्यातीचं धोरण, देवाणघेवाणीचं धोरण ठरवावं लागतं. मग कोणत्या देशाशी मैत्री करायची, कोणत्या देशाकडून आपल्याला गरजेचा माल आयात करायचा, आपला अतिरिक्त माल कोणत्या देशाला विकायचा, याचं धोरण प्रत्येक देशाला ठरवावं लागतं. आणि हे धोरण ठरवताना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक विचारपूर्वक भूमिका प्रत्येक देशाला घ्यावी लागते. राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास असणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्या अभ्यासाला महत्त्व आहे आणि म्हणून सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक आहेत. म्हणून देशाचं परराष्ट्र धोरण विचारपूर्वक ठरविणं हे प्रत्येक देशाला अनिवार्य असतं. भारत त्याला अपवाद नाही. भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाची आखणी ही 1950 मध्येच केलेली आहे आणि त्याच आधारे भारताचं सरकार बदलली. केंद्र सरकार अनेक राजकीय पक्षांची आली, पण परराष्ट्र धोरणामध्ये
लवचिकता ठेवून जे मूळ परराष्ट्र धोरणाचा जो गाभा आहे, जी सुरुवातीची उद्दिष्टे आहे, ती कायम ठेवून भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल सुरू ठेवलेली आहे. तर त्याचा आपण आता अभ्यास करूया. राष्ट्रीय हित संबंध व परराष्ट्र धोरण याचा निकटचा संबंध असतो, किंबहुना त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आणि त्याचा अभ्यास करण्यापूर्वी राष्ट्रीय हित ही संकल्पना समजून घेण्याची गरज आहे. काय आहे राष्ट्रीय हित संबंध? दोन मुद्दे महत्वाचे आहे. आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व, ज्याला आपण सॉव्हर्निटी म्हणतो, फ्रीडम अँड सॉव्हर्निटी, सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. कोणतीही बाह्य शक्ती आमच्या अंतर्गत व्यवस्थेत हस्तक्षेप करणार नाही, हा विचार करून परराष्ट्र धोरण ठरवलं पाहिजे. म्हणजे देशाचं राष्ट्रीय हित आधी सर्वोच्च प्राधान्य त्याला दिलं पाहिजे. त्यानंतर आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न. आपल्या राष्ट्राचा आर्थिक विकास वृद्धिंगत करायचा आहे, उद्योगधंदे वाढवायचे आहे, बाहेरील देशातील उद्योजकांना देशामध्ये आणायचं आहे, पण त्यांनी फक्त त्यांचा उद्योग देशाबरोबर केलेल्या कराराच्या नियमानुसार त्यांनी त्याचं अटी शर्तींचं पालन करायचं आहे. देशाच्या व्यवस्थेत लुडबुड करायची नाही, हा त्याचा अर्थ झाला. म्हणजे आर्थिक विकास साध्य करायचा आहे, त्यासाठी इतर देशांची मदत लागणार आहे. आपलं औद्योगिक आर्थिक सामर्थ्य पण वाढवायचं आहे, त्यासाठी देशाला प्रयत्न करायचा आहे. पण बाह्य शक्तींना विनाकारण आपल्या व्यवस्थेत हस्तक्षेप करायला वाव द्यायची नाही, इतकी काळजी परराष्ट्र धोरण आखताना घेणं आवश्यक असतं. मग त्यासाठी देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व याच्याशी तडजोड होता कामा नये, हे राष्ट्रीय हित आहे. देशाच्या अखंडत्वाशी तडजोड होणार नाही. मग याचाच अर्थ काय? देशाचं संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे. आणि त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मित्रांनो, राष्ट्रीय हित संबंध ही उद्दिष्टे, तर परराष्ट्र धोरण हे उद्दिष्ट प्राप्तीचं साधन आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय हित संबंध ही उद्दिष्टे आहेत, तर परराष्ट्र धोरण हे या उद्दिष्टांच्या प्राप्तीचं साधन आहे, आणि म्हणून याचा निकटचा संबंध आहे, मी आधी सांगितलेला आहे. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. एक स्टेटमेंट केलं जातं, परीक्षेच्या दृष्टीने सांगायचं झालं तर कारणे द्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो. परराष्ट्र धोरण प्रवाही असते कोणत्याही देशाचं, त्याला भारतही अपवाद नाही, जगातला कोणताच देश अपवाद नाही. प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण हे प्रवाही असतं. म्हणजे काय? मुद्दा क्रमांक 1, त्या त्या काळातील प्राप्त परिस्थितीनुसार आणि कालपरत्वे प्रत्येक वर्षी म्हणा किंवा त्या त्या दशकामध्ये म्हणा, टाइम स्पेल किंवा टाइम, सिंपल वर्ड, कालपरत्वे म्हणजे त्या त्या काळात राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणात उद्दिष्टात बदल होतात. उदाहरण सांगतो. सुमारे 2.5-3 दशकांपूर्वी अमेरिकेला भारत जवळचा वाटत नव्हता. अमेरिकेला पाकिस्तानच जवळचा वाटत होता. त्याचं कारण 3 दशकांपूर्वी, त्याच्या आधीच्या काळामध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून, प्रारंभीच्या काळापासून रशियाने भारताला साथ दिलेली आहे. आपण मागच्या प्रकरणात पाहिलं, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध होतं, आणि भारत हा तर अलिप्ततावादी राष्ट्रांचा संस्थापक देश होता. पण रशियाशी मैत्री होती, कारण अनेक गोष्टींसाठी, संरक्षण सिद्धतेसाठी, शस्त्रास्त्रांसाठी भारत रशियावर अवलंबून पण होता.
भारताचं राष्ट्रीय हित त्याच्यामध्ये सामावलेलं होतं. याचा अर्थ भारताने कधीच अमेरिकेचा पण द्वेष केलेला नाही. पण जर इतिहासामध्ये जाऊन डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल केवळ रशिया भारताला शस्त्रास्त्र पुरवत होता म्हणून भारताला नामोहरम करण्यासाठी, अप्रत्यक्षरित्या रशियाला नामोहरम करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला प्रचंड मोठ्या प्रमाणात लष्करी मदत केली. त्याच लष्करी मदतीचा आधार घेऊन पाकिस्तानने केवळ भारतालाच नामोहरम केलं नाही तर असं म्हणतात सापाला कितीही दूध पाजलं तरी तो शेवटी विषच ओततो. पाकिस्तानच्या बाबतीत वेगळं घडलं नाही. ज्या अमेरिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लष्करी रसद पाकिस्तानला पुरवली त्या पाकिस्तानने काय केलं? वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केलं, दहशतवादाला खतपाणी घातलं आणि तेव्हा अमेरिकेचे डोळे उघडले. तिथून अमेरिकेने भारताबरोबरचं धोरण बदलायला सुरुवात केली. बराक ओबामांच्या काळामध्ये, त्याच्या आधी बिल क्लिंटन यांच्या काळात देखील याच्यामध्ये प्रगती होत गेली. अमेरिका आणि भारत अधिकाधिक जवळ येऊ लागले आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात ही मैत्री अधिक घट्ट होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आजच्या प्राप्त परिस्थितीत जर बघायचं झालं, चीन साम्राज्यवादी बनलेला आहे. चीनला आपल्या शेजारी राष्ट्रांचे लचके तोडायचे आहेत आणि म्हणून प्रत्येक शेजारी देशाबरोबर चीन आज अतिक्रमण करण्याची, धमकी देण्याची भाषा करतोय, भूप्रदेश बळकावण्याची भाषा करतोय. अशा परिस्थितीमध्ये भारताची सामरिक डोकेदुखी वाढलेली आहे आणि अमेरिका स्वतःहून भारताच्या मदतीला आलेला आहे. पण भारताने अमेरिकेबरोबरची मैत्री अधिक जवळ करताना, अमेरिकेबरोबर मैत्री घट्ट करताना किंवा दृढ करताना रशिया बरोबरचे संबंध बिघडू दिलेले नाहीत. म्हणजे किती विचारपूर्वक राष्ट्रीय हित त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागतं असं मी सुरुवातीला म्हटलेलं आहे. तेव्हा भारताने आपलं राष्ट्रीय हित जपलेलं आहे. रशिया आणि अमेरिका आजही थोड्याफार फरकाने त्यांच्यामध्ये शत्रुत्व नाही पण स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये भारताला दोन्हींचा भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने काय फायदा आहे तो आपण बघणार. तेव्हा काल परत्वे, परिस्थिती परत्वे त्यामध्ये लवचिकता आहे आणि म्हणून परराष्ट्र धोरण प्रवाही आहे. मग या काळानुसार आणि परिस्थितीनुसार, त्यानुसार म्हणजे काळानुसार आणि परिस्थितीनुसार राष्ट्रीय संबंधांमध्ये बदल होतात. जे मी आता उदाहरण दिलंय अमेरिकेचं, की पूर्वी अमेरिका भारताकडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहत असावा, पाकिस्तान अधिक जवळचा वाटत होता. पण वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला, त्यानंतर अल कायदाने आणि तालिबानने अमेरिकेला हैराण करून सोडलं, युरोपीय देशांना हैराण करून सोडलं. तेव्हा संपूर्ण जगामध्ये एक बहुमत, जनमत तयार झालं की नाही, भारत दहशतवादाच्या लढाईमध्ये एकाकी भारताला पडू द्यायचं नाही. भारतावर सगळी चाकाचा हल्ला झाला, त्यामध्ये केवळ भारतीयांना लक्ष केलेलं नाही तर भारतात राहणाऱ्या, मुंबईत राहणाऱ्या विदेशी नागरिकांना लक्ष केलेलं आहे. कामा हॉस्पिटलमध्ये विदेशी नागरिकांना जास्तीत जास्त ठार मारण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांनी केलेला आहे. तेव्हा जागतिक समुदायामध्ये याची खात्री पटली की भारत प्रामाणिकपणे दहशतवादाविरुद्ध लढतो आहे, भारताच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि राष्ट्रीय हित संबंधांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतात. अनेक देश भारताच्या सोबत आज स्वतःहून आलेले. इस्रायलने भारताला सातत्यानं स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. म्हणजे जर आपल्या बाजूने आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करताना, म्हणजे परराष्ट्र धोरण ठरविताना प्रत्येक देश आपल्या बाजूने पारदर्शक आणि प्रामाणिक असेल तर इतर देश हे स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. पण फक्त आपण आपला स्वार्थ पाहत असू, इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असू तर अशा प्रकारचं परराष्ट्र धोरण कधीच जास्त काळ, दीर्घकाळ टिकू शकत नाही आणि त्याने उलट संबंध बिघडण्याची शक्यता असते. म्हणून त्यातली पारदर्शकता, त्यातला प्रामाणिकपणा, पण हे सर्व जपताना सर्वोच्च राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचणार नाही याची दखल घ्यावी लागते. आणि तिसरा मुद्दा, या बदलांचं प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात देखील दिसून येतं. आजही दिसत आहे आपल्याला. रशिया बरोबर मैत्री आहे,
त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. पण अमेरिकेसारखा महाबलाढ्य देश देखील भारताचा रशियाच्या बरोबरीचा मित्र झालेला आहे. फ्रान्सची मैत्री कायम आहे. राफेल विमान आपल्याला आलं. जर्मनी बरोबर आपली मैत्री आहे. इस्रायल बरोबर आपली मैत्री आहे. जपान बरोबर मैत्री आहे. जगातल्या प्रत्येक देशाबरोबर भारत परराष्ट्र धोरणाद्वारे विधायक विकास मार्गाने विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. कारण स्वातंत्र्यापासून जी मूळ उद्दिष्टे परराष्ट्र धोरणाची आहे त्याला कुठल्याही प्रकारची बाधा येऊ दिलेली नाही. सरकार अनेक आलीत गेलीत, आजही आहेत. सत्तांतर होत असतं लोकशाहीमध्ये, परंतु देशाचं जे सर्वोच्च हित आहे त्याला कोणतंही सरकार बाधा आणत नाही. याबद्दल आपण आश्वस्त राहिलं पाहिजे. मित्रांनो, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे 4-5 घटक आहेत महत्वाचे. पहिला, देशाचं भौगोलिक स्थान. दुसरा घटक आहे राजकीय व्यवस्था. तिसरा आहे त्या देशाची अर्थव्यवस्था. चौथा घटक आहे राजकीय नेतृत्व. आणि 5वा घटक आहे त्या देशाची प्रशासकीय चौकट किंवा प्रशासकीय घटक. हे 5 अत्यंत महत्वाचे घटक परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक म्हणून पाहिले जातात. आपण याचा एकेका घटकाचा उपघटकाचा विचार करूया अगदी विस्ताराने. देशाच्या भौगोलिक स्थानाचा विचार करताना त्या देशातील नैसर्गिक साधन संपत्ती, त्या देशाला किती सागरी किनारा लाभलेला आहे, देशाची लोकसंख्या मॅटर करते, त्या देशाला असलेले शेजारी देश आणि त्या देशांबरोबरचे त्या देशाचे संबंध हेही महत्वाचे असतात. त्यानंतर दूरवरील देश आणि त्या देशांबरोबरचे त्या देशाचे संबंध, भौगोलिक क्षेत्रफळ आणि त्या देशातील जमिनीचा पोत, किती टक्के जमीन सकस आहे, सुपीक आहे, हे सगळे याचे उपघटक आहेत. पुन्हा एकदा सांगतो, देशाचं भौगोलिक स्थान कुठे आहे जगाच्या नकाशावर, त्या देशातील नैसर्गिक साधन संपत्ती किती प्रमाणात आहे, कोणकोणती आहे, खनिजे कोणती आहेत, वनसंपत्ती किती टक्के आहे, पाणी अत्यंत महत्वाचा रिसोर्स आहे, नॅचरल रिसोर्स, ते किती आहे त्या देशामध्ये, मुबलक प्रमाणात आहे का, सिंचन व्यवस्थेसाठी पुरेसा आहे का, सागर किनारा किती आहे, लाभलेल्या सागर किनारपट्टीच्या आधारे कोणकोणते व्यवसाय चालतात, मासेमारी किती प्रमाणावर चालते, इतर पूरक व्यवसाय किती आहे जसं की जहाज बांधणी आहे, त्या देशातील एकूण लोकसंख्या किती आहे, शेजारी देश म्हणजे शेजारच्या देशांचं भौगोलिक स्थान, दूरवरील देश, क्षेत्रफळ आणि जमिनीचा पोत. तर हे भौगोलिक स्थानाशी संबंधित मुद्दे आहेत. हा पहिला घटक झाला. आता आपण दुसऱ्या घटकाकडे जाऊया. परराष्ट्र धोरण निश्चित करणारा दुसरा घटक आहे त्या देशाची राजकीय व्यवस्था, पॉलिटिकल सिस्टम. आता याच्यामध्ये आपण भारताचा विचार करून संसद शब्द वापरलेला आहे. प्रत्येक देशाचं लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ असतं आणि प्रत्येक देशाच्या कायदेमंडळाचं नाव वेगवेगळं आहे. जसं की ब्रिटनच्या कायदेमंडळाला पार्लमेंट म्हणून संबोधलं जातं, रशियामध्ये ड्यूमा, जर्मनीमध्ये राईखस्टॅग. अशा रीतीने अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स. तर भारतामध्ये आपण संसद म्हणून उल्लेख करतो. लोकसभा आणि राज्यसभा, राष्ट्रपती भवन मिळून संसद बनते. तेव्हा भारताच्या दृष्टीने संसदेची भूमिका काय आहे, संसदेमध्ये परराष्ट्र धोरणावरती किती चर्चा होते, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. 543 देशाचे कारभारी, सन्माननीय लोकसभेचे लोकप्रतिनिधी परराष्ट्र धोरणाच्या एखाद्या मुद्द्यावरती सदनामध्ये चर्चा सुरू असताना सगळे 543 100% उपस्थित असतात का, नंबर 1. सर्वच्या सर्व चर्चेत सक्रिय असतात का, किती जण झोपलेले असतात, किती जण डुलक्या घेतात, किती जण
तटस्थपणे ऐकतात, त्यांना काही समजत नाही, डोक्यावरून जातं सगळं, असेही काही जण असतात. पण सक्रिय सहभाग किती जणांचा आहे? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, देशाला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. शोकांतिका आहे, 16व्या आणि 17व्या लोकसभेमध्ये आपल्या देशामध्ये विरोधी पक्षच नाहीये. कारण तेवढी मतं कोणत्याही सत्तेत आलेल्या पक्षाव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाकडे ती तरतूद कोणीच पूर्ण करू शकलं नाही. त्यामुळे कुणीही विरोधी पक्ष नाहीये. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगलं लक्षण नाहीये. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षावरती नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्ष असणं आवश्यक असतं, जो आज नाही आपल्याकडे. पण जरी नसला तरी विरोधकांनी सदनामध्ये, संसदेमध्ये, परराष्ट्र धोरणाच्या चर्चेमध्ये प्रत्ताधारी पक्षावरती किंवा सरकारवरती योग्य रीतीने प्रश्न विचारून, परिणामकारकपणे प्रश्न विचारून सरकारच्या प्रक्रियेवर, एकूण निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतासारख्या देशाने अमेरिकेप्रमाणेच फेडरल गव्हर्नमेंट, संघराज्यीय रचनेचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरण स्वीकारताना घटक राज्यांचाही विचार केला पाहिजे. भारताची भौगोलिक परिस्थिती विभिन्न आहे, भिन्न प्रकारची आहे. मग अशा परिस्थितीमध्ये घटक राज्यांचा विचार देखील या ठिकाणी व्हायला हवा. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारा, अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास, आयात निर्यात धोरण आणि जागतिक स्तरावरील व्यापार हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. यावरती आणि त्या व्यतिरिक्त चौथा आणखी एक मुद्दा आहे, भक्कम सामर्थ्यशाली राष्ट्राची उभारणी करण्यासाठीचा त्या देशाने घेतलेला निर्णय. जसं की आता आपल्या शेजारच्या देशाचं उदाहरण घेऊया, पाकिस्तान. विकास नावाची गोष्ट नाही गेल्या 8-10 वर्षापासून. सगळं काही चीनच्या भिकेवर अवलंबून आहे. भारताचा जो लचका तोडलेला आहे काश्मीरचा, जो आपला पाकव्याप्त काश्मीर आहे, त्यांनी अनधिकृतरित्या त्यांच्या ताब्यात घेतलेला, तिथून त्यांनी तो कॉरिडॉर बनवलेला आहे, CPP म्हणतात त्याला. आणि त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून चीनने संपूर्ण पाकिस्तान पादाक्रांत केलेला आहे. असं समजायला हरकत नाही की चीनने स्वातंत्र्य गमावलेलं आहे, पाकिस्तानने स्वातंत्र्य गमावलेलं आहे. चीनच्या तालावर पाकिस्तानला जगावं लागणार आहे. चीन सांगेल तसं जगावं लागणार आहे. कारण एवढी मोठी गुंतवणूक चीनने पाकिस्तानमध्ये त्या कॉरिडॉरद्वारे केलेली आहे की थेट इराणच्या सीमेपर्यंत त्यांनी तो भूप्रदेश सगळा त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून ताब्यात आणलेला आहे. कराचीला त्यांनी त्यांचं एक इंडस्ट्रियल हब तयार केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं एक नेव्हल बेस पण उभारलेला आहे चीनने. आणि ह्या सगळ्या गुंतवणुकीमध्ये ही सगळी वसुली पुढील अनेक दशके पाकिस्तानचं, संपूर्ण पाकिस्तानमधील नैसर्गिक साधन संपत्तीचं शोषण चीन निर्विवादपणे करणार. म्हणजे चीन गुलाम बनला, चीनने पाकिस्तान गुलाम बनला, पाकिस्तानने आपलं सगळं स्वातंत्र्य गमावून बसलेलं आहे. तर भक्कम आणि सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून पुढे येताना आपण आपलं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य, सुरुवातीला सांगितलं राष्ट्रीय हित, याच्याशी तडजोड करता कामा नये. मात्र पाकिस्तानने ती तडजोड करून विकास, अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला, पण उलट झालाय. त्यांची अर्थव्यवस्था नावालाही शिल्लक नाहीये पाकिस्तानमध्ये. उलट पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या पारतंत्र्यात गेलेला आहे. पण जे स्वातंत्र्य नावाची गोष्ट असते ती देखील आता तिथे कागदावर आहे. येत्या काळामध्ये चीन त्या ठिकाणी पूर्णपणे पाकिस्तानचा ताबा घेतल्यापासून राहणार नाही. कारण प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यासाठी पाकिस्ताननेच हे सगळं संकट आपल्यावरती ओढून घेतलेलं आहे चीनचं. आत्ता त्यांना जाणवणार नाहीये, पण येत्या काही वर्षामध्ये त्यांना नक्की जाणवेल, पश्चाताप होईल की आपला शेजारी भारत परवडला होता, पण चीनमुळे त्यांच्यावरती मोठं संकट येणार हे निश्चित आहे. म्हणून भक्कम आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची उभारणी करताना स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याच्याशी तडजोड होता कामा नये. थोडक्यात राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचता कामा नये. एक वेळ सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून तो देश नकाशावर नाही आला तरी चालेल,
पण आपलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याच्याशी तडजोड झाली नाही पाहिजे. जागतिक व्यापार करताना देखील अर्थव्यवस्था मजबूत करा, परंतु देशाच्या सार्वभौमत्वाला धोका येणार नाही ही काळजी घ्यावी लागते. आयात निर्यातीच्या बाबतीत तसंच आहे, आर्थिक विकासाच्या बाबतीत तसंच आहे. एक उदाहरण नेहमी दिलं जातं, जपानचं उदाहरण आहे. त्याचे संदर्भ आता माझ्याकडे नाहीत, परंतु हा प्रसंग मी जसा ऐकलेला आहे तो तुमच्याकडे पास करतो. आयात अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि आयात निर्यात हे 3 मुद्दे लक्षात घ्या. परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि आयात निर्यात. जपानमध्ये भारतातून हापूस आंबा गेला होता, म्हणजे भारताने निर्यात केला होता हापूस आंबा जपानला. जपानच्या बंदरामध्ये जहाजाद्वारे जेव्हा त्या हापूस आंब्याच्या पेट्या पोहोचल्या तेव्हा तिथे जे कस्टम्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतात, परदेशातून आलेला माल ते काळजीपूर्वक चेक करतात. तेव्हा त्या हापूस आंब्यांचा सुगंध दरवळत होता त्या पोर्टवरती, आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना डाऊट आला, इतकं हे सुंदर फळ काय भानगड आहे ही. आणि म्हणून त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पेटी फोडायला सांगितली. त्यातून तर एक आंबा काढला आणि मग त्याच्या फोडी करून त्या अधिकाऱ्यांनी त्याची टेस्ट केली. आणि पुढे काय घडलं, इतकी सुमधुर चव त्या हापूस आंब्याची जर जपानी लोकांच्या जिभेला लागली तर जपानचं संपूर्ण चलन भारतात जाईल, असं व्हायला नको. म्हणून कस्टम्स ऑफिसर्सने त्या सगळ्या आंब्याच्या पेट्या एका छोट्या जहाजात लोड करायला सांगितल्या आणि त्याला जलसमाधी देऊन टाकली. हापूस आंबा जपानमध्ये पोहोचू दिला नाही. असं का केलं जातं? इतके प्रामाणिक अधिकारी का असतात? तर हापूस आंबा ही जगण्यासाठीची आवश्यक गोष्ट नाहीये. इट इज नॉट बेसिक नेसेसिटी नंबर 1 त्यांच्या दृष्टीने. आणि त्याची प्राइस इतकी मोठ्या प्रमाणावरती जपानला चुकवावी लागणार होती किंमत, की त्यामुळे भारताचा मोठा फायदा होणार होता आणि जपानचं आर्थिक चलन परदेशात विनाकारण जाणार होतं. म्हणून लोकांना चुकीच्या सवयी लावल्या नागरिकांना, तर आपली अर्थव्यवस्था दुबळी होईल आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला आपली लोकसंख्या हातभार लावते. म्हणजे किती बघा, देशभक्ती ही फक्त हातात झेंडे घेऊन घोषणा देण्यात जर देशभक्ती नसते, तर देशभक्ती काय असते हे जपानकडून आपण शिकलं पाहिजे. आयात निर्यातीचं धोरण ठरवताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल त्या धोरणाद्वारे आयात निर्यात करताना, की इतर देशांना आपण हातभार लावू याचा विचार झाला पाहिजे. आपल्या गरजा पूर्ण करताना आपली अर्थव्यवस्था दुर्बल होणार नाही आणि आपलं चलन मोठ्या प्रमाणावर विनाकारण इतर देशांमध्ये जाणार नाही, इतर देशांचा कर्जाचा डोंगर आपल्यावर होणार नाही. ह्या सगळ्या बाबींचा विचार फक्त सरकारने नाही, नागरिकांनी पण केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आर्थिक विकास हा शाश्वत असला पाहिजे. तो फक्त कागदावर नसावा, तो सामान्य माणसाच्या राहणीमानामध्ये प्रतिबिंबित व्हायला हवा. तर अशा रीतीने ही अर्थव्यवस्था मजबूत झाल्याची लक्षणं आपल्याला दिसून येतील. असं परराष्ट्र धोरण असणं आवश्यक आहे. राजकीय नेतृत्व, आता जिथे अध्यक्षीय लोकशाही आहे त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष असतात आणि जिथे संसदीय लोकशाही आहे तिथे पंतप्रधान सर्वेसर्वा असतात. घटनात्मक पद राष्ट्रपतींकडे असतं. भारतासारख्या देशामध्ये राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहे, तर कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या हाती असते. त्यांच्या मंत्रिमंडळातले हे 4 मंत्री महत्वाचे असतात: परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री. तर हे खऱ्या अर्थाने हे परराष्ट्र धोरणाच्या निश्चितीतले सक्रिय सहभाग असलेले घटक आहेत. आता प्रशासकीय घटक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे नाव ऐकले असेल पण, त्यांच्याबद्दल आंतरजालावर माहिती मिळवा म्हणजे आपल्याला समजेल. त्यानंतर भारताचे दूतावास आहे, एम्बेसीज म्हणतात त्याला. प्रत्येक देशामध्ये, जगातल्या सर्व देशांमध्ये भारताचे दूतावास आहे. त्या ठिकाणी आपले राजनैतिक अधिकारी जे आहेत ते दूतावासाचं कार्यालय तिथे सांभाळत असतात. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, UPSC मार्फत सिलेक्ट झालेले इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, भारतीय परराष्ट्र सेवा,
या विभागाअंतर्गत क्लास 1 ऑफिसर जे असतात ते राजनैतिक अधिकारी म्हणून काम करतात. ते परदेशामध्ये वेगवेगळ्या देशांच्या भारतीय दूतावासामध्ये तिथे तेथील कारभार पाहतात. आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय जे आहे, हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे सगळं मॉनिटरिंग करण्याचं काम करीत असतं. तेव्हा हे प्रशासकीय घटक आहे. 5 महत्वाचे घटक पुन्हा एकदा बघूया. देशाचे भौगोलिक स्थान, त्या देशाची राजकीय व्यवस्था, त्या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशाचं राजकीय नेतृत्व आणि त्या देशातील प्रशासकीय घटक हे त्या देशाचं परराष्ट्र धोरण निश्चित करीत असतात. तेव्हा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचे हे सगळे महत्वाचे 5 घटक, प्रत्येक घटकाचे उपमुद्दे आपण विस्ताराने या ठिकाणी पाहिलेले. याच्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. मित्रांनो, प्रशासकीय यंत्रणेची परराष्ट्र धोरणासंबंधीची 3 महत्वाची कामं असतात. परराष्ट्र धोरणासंबंधीची आवश्यक माहिती गोळा करणे, संकलित माहितीचं विश्लेषण करणे म्हणजे अनालिसिस म्हणतो आपण त्याला, गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण करणे आणि त्यावर आधारित योग्य तो सल्ला सरकारला देणे, वरिष्ठांना देणे, ही 3 महत्वाची कामं प्रशासकीय यंत्रणेला परराष्ट्र धोरणासंबंधीची कामं पार पाडावी लागतात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो गृहपाठ दिलेला आहे तो आपण आवर्जून वहीमध्ये लिहायचा आहे, पूर्ण करायचा आहे. पहिला भाग हा या प्रकरणाचा आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे. उर्वरित भाग जो आहे भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे त्याच्यावर आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये चर्चा करूया. धन्यवाद.